इगतपुरी आज दिनांक 9/8/2024 रोजी आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था एक अनोखी नाव होय. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून इगतपुरी 3 लकडी ते नवीन तहसीलदार कार्यालय इगतपुरी पायी रॅली काढण्यात आली व त्यानंतर तहसील कार्यालय येथे शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. इगतपुरी तालुका आदिवासी बहुल असूनही तेथील आदिवासी समाज अद्यापही शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. यामधील प्रामुख्यानं सामान्य कुटुंबासाठी असलेली शिधापत्रिकापासून अद्यापही बरीचशी कुटुंबे यापासून वंचित आहेत. म्हणून नारी शक्ती संस्थेच्या सभासद व अध्यक्षा नीता वारघडे यांनी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अभिजित बारवकर आणि नायब तहसीलदार अनिल मालुंजकर, पुरवठा विभाग प्रमुख मयूर बागुल, दशरथ जाधव, SI गोसावी बागुल यांच्या उपस्थितीत सहकार्यानं आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबियांना शिधापत्रिकाचं वाटप करण्यात आलंय. सदर शिधापत्रिका मिळाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष सौ शालू बबन हंबीर, सचिव सौ शकुंतला मोहन ठाकरे, खजिनदार संगीता आवली, सौ जया संतोष भगत, मंजुळा सराई, सुनीता डोके, ज्योती डोके व सोनी दोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भगत, बबन हंबीर, बाळू गावंडा, आदिवासी महिलांनी नृत्य सादर केलंय. मार्गदर्शन करता आदिवासी नारी शक्ती बहुउद्दिष्ट सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष नीता वारघडे यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वांच्या सहकार्यानं शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. समाज उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार अध्यक्षा नीता वारघडे, अनमोल सहकार्य पोलीस स्टेशनचे साईदादा मुकणे व देवराजदादा पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव, नाशिक. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशीच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील.